श्रीराम श्रीराम श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय। श्री योगेश्वरी माता की जय। श्री पद्मावती महालक्ष्मीचा श्री वाग्जय माता की जय। सब संतन की जय, सब भक्तन की जय। श्रीराम श्रीराम श्रीराम। आपण सोमवारी एका वेगळ्या विषयावर बोलायचं म्हणून सुरुवात केली. टेंबे स्वामींच्या गुरुचरित्राच्या आधारे बोलायला सुरुवात केली. त्यात पहिल्यांदा टेंबे स्वामी चतुर्थ दत्तावतारी कसे हे समजावून सांगितलं. त्यांच्या शक्तिपात दीक्षेचं महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर गुरुचरित्राला जे सुरुवात केली त्याच्यामध्ये श्री गणेशायन महा या विषयावरती दुसऱ्या सोमवारी बोललो. तिसऱ्या सोमवारी श्री गुरुस्तुती या शब्दावरती बोललो. काल चौथ्या सोमवारी आपण सुरुवात केली गुरुचरित्राला आणि त्याचे जे पहिले शब्द आहेत श्रीमान, गणपती, विष्णू आणि महादेव या शब्दावरती बोललो. ही सगळी दत्तांची उपनावं आहेत. दत्त म्हणजे काय? दत्त या शब्दाचा मराठी अर्थ असा आहे की जो अचानक येतो तो दत्त. जो अचानक येतो तो दत्त. दत्त हे अत्री महामुनींचे पुत्र आहेत. अत्री आणि अनसूया यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली की भगवान आपला पुत्र असावा म्हणून. अनसूया माता सप्तपतिव्रतांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि बाकीची नेहमीची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता यांच्याशी नारद बोलायला आले. अनसूया कशी महान आहे हे त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्या स्त्री स्वभावानुसार अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी 3 देवांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर जा आणि ती बाई कोण आहे तिचं सत्व हरण करून या, आम्हाला बाकी काही माहित नाही. आणि त्या 3 देवांचं पण काही चाललं नाही. त्यांनी अंतर्ज्ञानानं सगळं ओळखलं होतं. तरी ते खालती आले आणि ओम भवती भिक्षांदी म्हणून दारात उभी राहिले. अनसूया माता आत होत्या, त्या बाहेर आल्या. त्यांनी बसायला आसन दिलं. आसन बसायला दिल्यानंतर त्यांची पाद्यपूजा केली. त्यांना थंड पाणी प्यायला दिलं. दुपारी उन्हाची वेळ असल्यामुळे. तर ही उन्हाची वेळ असल्यामुळे जे थंड पाणी दिलं त्याच्यानंतर ते म्हणले, माते आम्ही भिक्षा मागायला आलेलो आहोत आणि तुम्ही इच्छा भोजन देता असं आम्ही ऐकलेलं आहे. हो म्हणले, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, लगेच करून देते. नाही म्हणले, तुम्ही इच्छा भोजन देता असं ऐकलंय तर आम्हाला नग्न होऊन भोजन वाढावं ही इच्छा आहे. त्यांनी ओळखलं की हे काहीतरी सत्व पाहायला आलेले आहेत. अत्री महामुनींचं स्मरण केलं आणि त्या म्हणल्या, ठीक आहे बसा तुम्ही, मी वाढते तुम्हाला. घरात गेल्या त्या. सकाळचं अत्रींचं पाद्यपूजेचं तीर्थ होतं ते घेतलं आणि ते हातात घेऊन त्या वस्त्र फेडून बाहेर आल्या. तर ते 3 देव बाळ झालेले होते आणि नंतर त्यांना काय करावं काय बोलावं समजेना. त्या आतून परत वस्त्र नेसून आल्या आणि त्यांनी या 3घांची नावं ठेवली. एकाचं नाव दुर्वास ठेवलं, एकाचं चंद्र ठेवलं आणि एकाचं दत्त ठेवलं. 3 जण त्यांची इथं वाढत होती तेव्हा या 3घी माता बरेच दिवस देव आले नाहीत म्हणून भेटायला आल्या खालती. तर अनसूया माता म्हणल्या, तुमची कुठली नवरी आहेत ती बघून तुम्ही घ्या. त्यांना प्रश्न पडला आता की अनसूयाला महान म्हणावं का लहान म्हणावं. ते म्हणले, अगं या बाळांमधून कसं काय ओळखायचं सांग आम्हाला तू. तेवढ्यात अत्री ऋषी बाहेरून आले आणि गाण्याचा आवाज ऐकल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं की आपली पत्नी गाती, त्या अर्थी काहीतरी वेगळं आहे. आणि आज जेव्हा ही 3 बाळं पाहिली तेव्हा अत्रींनी त्यांच्या नजरेला नजर दिली तर त्या 3 बाळांची 3 मोठ्या पुरुषांमध्ये रूपांतर झाली.
एक दुर्वास महामुनी आले, पाया पडले मातेच्या आणि म्हणले मला तपाला जायचे आई, परवानगी दे. दुसरा चंद्र आला, तो म्हणला नित्य आम्ही तुमचं दर्शन घेऊ आकाशातून, आम्हाला आमच्या लोकात जायची परवानगी दे. तोही पाया पडला. तेव्हा अत्री महामुनी म्हणले की तुला जे काय पाहिजे ते मागून घे, आता तिन्ही देव तुझ्या पुढे आलेले आहेत. ती म्हणली तुम्ही तिघांनी एक रूपात येऊन माझ्याकडे राहावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ते तिघदेव म्हणले की आम्ही दत्तरूपात तुझ्याकडे राहू आणि आमच्या तिघांचं सत्व इथे असेल, तुझी भक्ती आगाध आहे, तुझ्यामुळं आम्ही इथं आलो. तर तीन देवे आणि तीन देव सगळेजण खालती पृथ्वीवर आले. अशी अगाध माया ह्याच्यापूर्वी कधी घडलेली नव्हती आणि पुढेही घडणार नाही. तर हे तिघं आले, आईलाच आशीर्वाद देऊन दत्तरूपात ते तिथेच राहिले. आणि हे दत्त जे होते ते रोज भिक्षा मागायचे आणि घरी येऊन खायचे, आई वडिलांची सेवा करायचे. ते जेव्हा खूप मोठे झाले तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण करवीर नगरी भिक्षा मागावी. दुपारची संध्याकाळी करवीर नगरावरून निघावं भिक्षा मागून, आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांचा जो दिव्य संचार आहे तो काशीमध्ये करायचे ते, आणि सकाळी स्नान करून परत निघायचे. रात्री विश्रांतीला ते माहूर गडावर जायचे, परत काशी स्नाना करता यायचे. आणि त्यांचं असं दिव्य चरित्र पाहून अनुसया माता खूप खुश झाल्या, अत्रि ऋषी खूप प्रसन्न झाले. आता आपल्याला लौकिकदृष्ट्या असं वाटतं की ही गोष्ट कशी घडली. तर अत्रि या शब्दाचा अर्थ आहे, आपण जर शांतपणे विचार केला तर ज्यांनी तीन गुणांवर मात केलेली आहे, सत्व रज तमाच्या जे पलीकडे आहेत ते अत्रि, तिघांच्या पलीकडे गेले ते अत्रि, म्हणजे नाही, तिघांच्यातून पलीकडे गेले ते अत्रि. आणि त्यांची पत्नी जी होती ती अनसूया होती, की जिला असूयाच नव्हती, कोणाच्याच बद्दल कधीही तिला असूया वाटली नाही, म्हणून ती अनसूया. आणि अशा दंपतीला तिचं सत्व पाहण्याकरता जेव्हा प्रत्यक्ष देव आले, ब्रह्मा विष्णू महेश, तेव्हा हा जो ब्रह्मा होता तो ब्रह्मा म्हणजे कोण, तर ब्रह्मा म्हणजे जे नेहमी मी तुम्हाला सांगतो, अस्तित्व, चैतन्य, प्रकाश, बुद्धिमान आणि बोध यांचं संकलन म्हणजे ब्रह्मा. आणि हे निराकार तत्व आकारात येतं आणि हे आकारात आल्यानंतर हे प्रेम करतं आणि या आकारामध्ये ते या सगळ्यावर मात करतं. आणि ते आकारात आल्यानंतर ते ब्रह्मदेवाकडे आलं आणि ते जेव्हा पृथ्वीवर आले तेव्हा त्यांना सगळ्या सृष्टीचा सांभाळ करायचं, निर्मितीचं काम दिलं. दुसरे जे विष्णू होते ते चतुर्बाहू होते, विभूषण होते, शंख चक्र गदा पद्मचारी हातात होतं त्यांच्या, आणि त्यांना सगळ्या सृष्टीच्या सांभाळण्याचं काम दिलेलं होतं. आणि तिसरे जे होते ते महादेव होते, ते सगळ्या सृष्टीच्या संहाराचं कार्य करायचे. असं सृष्टीचं कार्य व्यवस्थित चालू राहिलेलं होतं. आणि हे तिघही अत्रि ऋषींकडे आले. यातले विष्णू जे आहेत त्याच्याबद्दल मी मागच्या एका सोमवारी बोललेलो आहे की विष्णू भगवान म्हणजे काय, तर जे सगळ्या सृष्टीत विश्वात भरून राहिलेलं आहे, चराचरात अखिल निखिल ब्रह्मांडात आहे आणि एक दशांश परत उरलेलं आहे, ते म्हणजे विष्णू भगवान. मग हे विष्णू भगवान कसं आहे त्याचंही मागच्या वेळेला मी स्पष्टीकरण केलं की शेषशाही समुद्रावर एका नागाच्या शेपट्यांच्या वेटोळ्यावर ते झोपलेले आहेत आणि 10 फळ्यांचा तो नाग विष्णूंवरती छत्रछाया धरून राहिलेला आहे. आणि ते विष्णू लक्ष्मी मातांच्या बरोबर तिथं आहेत. तर आता ह्याचं मी स्पष्ट अर्थही मागच्या वेळेला सांगितला होता की हा शेष म्हणजे काय आहे, तर आपल्या कमरेच्या शेवटच्या कण्यापासून शिरापर्यंत जी सप्तचक्र आहेत त्यातली कुंडलिनी महामाता म्हणजे शेष आहे. आणि ह्यांच्या वेटोळ्यावर भगवान विष्णू झोपलेले आहेत. म्हणजे काय, तर हे विष्णू म्हणजे आपलं आत्मतत्व आहे. आणि ह्या विष्णूंची जी लक्ष्मी आहे ती आत्मतत्वाची जी प्रकृती आहे, निसर्ग आहे शरीराचा, तो म्हणजे लक्ष्मी माता आहे. आणि ते सहस्रारापर्यंत संचार करत असतात आणि खालती मुलाधारापर्यंत येत असतात. अशी विष्णू लक्ष्मीची ती ही आहे.
यातले महादेव जे आहेत ते कैलासावर राहतात. कैलासावर अति थंड वातावरण आहे. महादेवांनी समुद्र मंथन झालं तेव्हा विषप्राशन केलं आणि त्या विषाने त्यांच्या अंगाची आग व्हायला लागली. ती आग थांबायला तयार नव्हती, म्हणून त्यांनी ते विष जे होतं ते गळ्यातच ठेवलं. म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. त्यांचा गळा निळा झाला म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. आणि असे शंकर गळ्यात विष ठेवून उभे होते. त्यांचं आग शरीराची थांबेना म्हणून गंगामाता त्यांच्या डोक्यावर आल्या. त्यांच्या डोक्यावर गंगामाता आल्या आणि त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते शांत होत नव्हतं. तेव्हा साक्षात चंद्र हा शंकराच्या डोक्यावर आला, तरीही त्यांना शांती लाभत नव्हती. असे महादेव कैलासावर थंड ह्याच्यात राहून चंद्र गंगा जवळ घेऊन पार्वती मातांना बरोबर असून सुद्धा त्यांना शांती लाभेना. तेव्हा त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली. ते रामनाम जे आहे ते श्रीराम 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 म्हणल्यावर त्यांच्या सगळ्या अंगाची दाह थांबून गेला, शांत झाले, स्वस्थ झाले. आणि असे शंकर अनुसयेच्या घरात आले आणि अनुसयेच्या स्तनपानाने त्यांची भूक भागली की जे अख्ख्या सृष्टीचा संहार करतायत. सगळ्या सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव अनुसया मातेकडे आले आणि स्तनपानाने तृप्त झाले. म्हणून स्तनपानाला अमृत म्हटलेलं आहे. आणि स्त्री शक्ती जी आहे ती काय करू शकते, तर अख्ख्या पुरुषाला बदलू शकते. म्हणून स्तनपान जे आहे त्याला महत्व आहे. स्तन्य रस जो आहे, हा स्तनपान जो अनुसया मातांनी केलं या तिघांना, हे अग्नीशिवाय केलेलं अन्न दत्तांना, त्या ब्रह्मा विष्णू महेशांना वाढलं म्हणजे नग्न होऊन वाढलं. अनुसया मातांनी वस्त्र फेडून त्यांना वाढलं अशातला भाग नाही. पण आपण नेमके चुकीचे अर्थ डोक्यात ठेवतो आणि आपल्या डोक्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात. तर अग्निसंपर्काशिवाय अन्न कुठलं होतं, तर ते स्तन्य आहे. आणि ते स्तनपान ब्रह्मा विष्णू महेशांनी केलं आणि त्यांची तृप्ती आली. सगळी सृष्टी तयार करून दमलेले ब्रह्मदेव सुद्धा अनुसया मातेच्या स्तनपानाने संतुष्ट झाले. भगवान विष्णू सगळ्या सृष्टीचा सांभाळ करत असताना सुद्धा अनुसया मातेच्या स्तनपानाने ते तृप्त झाले आणि महादेवही तृप्त झाले. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. याच दत्तांची दुसरी एक जन्मकथा आहे. हे दुपारी 12 वाजता जन्माला आले, म्हणून काही ठिकाणी दत्तजन्म जो आहे तो दुपारी 12 वाजता करतात. आणि हा जो दत्तजन्म आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमेला करतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला ही घटना घडलेली आहे. या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला एक ऋषी होते आणि ते ऋषी तप करत बसलेले होते. आकाशाकडे डोळे लावून प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेऊन तृप्त होऊन पद्मासनात ते कितीतरी दिवस बसलेले होते. आणि तिथून एक स्त्री आपल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन जात होती. ती स्त्री जी होती ती त्याला का खांद्यावरून घेऊन जात होती, तर त्याला वेश्या आवडायची. आणि त्याला अंगाला रक्तपिती झाली, त्याच्या अंगातून रक्त पू घाण यायला लागलं. तेव्हा त्या वेश्येने त्याला टाकून दिलं आणि त्याला टाकल्यावर या पतिव्रता स्त्रीनी त्याला घरी आणलं. घरी आणल्यावर त्याच्या जखमा धुतल्या, त्याला औषधं लावली, त्याला पूर्ण बरा केला. आणि बरा केल्यावर तो म्हणला की मला त्या वेश्येची आठवण येते. एवढंच न म्हणली, मी तुम्हाला घेऊन जाते. आणि ती खांद्यावरून त्याचा भार सहन करत चाललेली असताना त्याचा पाय त्या ऋषीला लागला, जो तप करत बसला होता त्याला. त्या ऋषीला पाय लागल्यानंतर ते ऋषी भयंकर क्रोधिष्ट होते. ते चिडले आणि म्हणले, माझ्या समाधीचा भंग करणारा माणूस उद्या सूर्योदयाच्या आत मरून जाईल. ही बाई नुसतीच हसली. पतिव्रता स्त्री होती ती, ती नुसती हसली. हे हसणं कोणासारखं आहे? भगवान विष्णूंच्या फोटोत तुम्ही पाहिलं तर ते असे हसत असतात. समोरचा श्रीकृष्ण कसा बघतोय तर तो असा हसत असतो. राम कसा बघतोय तर तो असा हसत असतो. स्वामी कसे बघताना हसतात तर ते असे हसतात. हे मिस्किल हास्य आहे. या हास्यामध्ये दुःख आहे, या हास्यामध्ये वेदना आहे, या हास्यामध्ये समाधान आहे, या हास्यामध्ये तृप्ती आहे, या हास्यामध्ये काय नाहीये असं नाहीच आहे. तर असं ते हसणं होतं. त्या पतिव्रतेचं हसणं पाहिल्यानंतर तिचा नवरा तिला विचारायला, का हसते ग तू? काय नाही म्हणजे, चला आपल्याला जायचंय ना. आणि त्या वेश्येच्या दारात तिने त्याला नेऊन सोडलं आणि ही बाहेर कठड्यावर बसली. तर खरी पतिव्रता कशी असावी त्याचं हे उदाहरण आहे.
आज असे पत्नीव्रता नवरे आहेत, पतिव्रता बायका आहेत की नाही हा शोधाचा प्रश्न आहे. पण काही काही ठिकाणी अजूनही अशा स्त्रिया दिसतात. पुरुष मात्र उंचृकल वृत्ती वाढत चालली आहे, त्यांच्यातली स्थिरता कमी होत चालली आहे, त्यांची शांती कमी होत चालली आहे. ती येण्याकरता हे आत्मज्ञान आहे, ती येण्याकरता हा सत्संग आहे, ती येण्याकरता आपण एकत्र येतोय, की आपल्या वृत्ती बदलल्या पाहिजेत. म्हणून सरसकट सगळ्यांना येऊ नका म्हणतो मी. मागच्या वेळेला मी चिडून म्हणलं होतं की अरे कोणाला घेऊन येऊ नका, कोणाला घेऊन येऊ नका, आणि ज्याला आणायचं असेल दुसऱ्या कोणाला त्यांनी आपणच येऊ नये. आजच मला संध्याकाळी एक फोन आला होता की एक जण म्हणतायत चला म्हणून, तुम्ही येताय का? मला तर ते येत आहेत तर आम्ही त्यांना कसं नाही म्हणणार. आणि गेल्या सोमवारी मी सांगितलं होतं की एकतर तुम्ही दुसऱ्या कोणालाही आणू नका, आणि आणायचं झालं तर मला विचारा आणि नंतर आणा. का तर उगाच बडबड ऐकायची सोडून द्यायची असं नाही आहे. याच्यामध्ये शांती यायला पाहिजे, याच्यामध्ये तृप्ती यायला पाहिजे, याच्यामध्ये समाधान यायला पाहिजे. आज आलं पुढच्या सोमवारी नाही आलं असं करून उपयोग नाही आहे. तिथे स्थिरतेने ऐकून आपल्याला काय समजतंय ते पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करता आलं पाहिजे. या नुसत्या गोष्टी सांगण्याकरता आपण इथं बसत नाही होत, या गोष्टी ऐकण्याकरता आपण इथं बसत नाही होत. तर ती बाई कठड्यावर बसलेली होती आणि हा माणूस आत गेला. आत गेल्यानंतर त्याला आत चैन पडेना, त्याच्या पत्नीने त्याला इथपर्यंत आणलं हे त्याला सहन होईना, म्हणून तो आतून त्या वेश्येकडे न जाता परत बाहेर आला. तो बाहेर आला तोपर्यंत अनुसया माता तिथे आलेल्या होत्या. त्यांनी त्या बाईशी वार्तालाप केला आणि सांगितलं की अगं तर सूर्य उगवला नाही, सूर्य उगवल्यावर तुझा पती मरेल असं म्हणते ना, सूर्य उगवला नाही तर ऋषीमुनी होम करणार नाहीत, ध्यान करणार नाहीत, परमेश्वर पृथ्वीवर येणार नाही, पृथ्वीवरचं अन्न उगवणार नाही, उगवलेल्या अन्नाच्या आहुती देता येणार नाहीत, दुपारचा वैश्वदेव होणार नाही, संध्याकाळ होणार नाही, लोकांना विश्रांती होणार नाही, सगळी सृष्टी सतत कामात राहील, तेव्हा तू हा तुझा शाप माग घे. अनुसया मातांनी हे सगळं समजावून सांगितल्यानंतर ती पतिव्रता म्हणते की हे तू म्हणतीस ते सगळं मला मान्य आहे, पण माझा नवरा मरणं मला पसंत नाही. एवढंच न म्हणली, तुझा नवरा नाही मरेल अशी व्यवस्था मी करते, पण तू सूर्याला सोडून दे. तिने बाहेर कठड्यावर बसून सांगितलं होतं की सूर्य उगवल्यावर माझा पती मरेल ना, मग सूर्यच उगवणार नाही. ही पातिव्रत्याची ताकद आहे आणि ही प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. स्त्री पतिव्रता असली की ही ताकद आहे अशातला भाग नाहीये. ती ताकद तिने आपल्या सदाचरणाने निर्माण केलेली आहे आणि तिने ती स्वतःच्या ध्यानाने तयार केलेली आहे, तिने ती स्वतःच्या ताकदीने तयार केलेली आहे. मगाशीच मी म्हणलं की पुरुष उंचृकल आहे, अस्थिर आहे, स्थिर नाही आहे, पण स्त्रिया ज्या आहेत त्या लवकर एकरूप होऊ शकतात. आणि म्हणून आपण आपल्या गुरुचं पुरुषत्व काढून टाकलेलं आहे. मागे एकदा सांगितलं होतं मी की आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, जगद्गुरु तुकारामांना माऊली म्हणतो, दत्तांना माऊली म्हणतो, गुरुला माऊली म्हणतो. का तर ती स्त्रीची श्रेष्ठता आहे. पुरुष तेवढा तिथपर्यंत पोचू शकत नाही, पुरुष पोचत नाही अशातला भाग नाही. पण हा पुरुष तरी पुरुष एकटा आहे का? प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचा भाग आहेच, प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचा भाग आहेच. आणि म्हणून पुरुष आणि स्त्री जे आहेत ते एकरूप होतात, एकत्र येतात, आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांच्यातली वासना केव्हा ना केव्हा तरी संपावी ही परमेश्वराची इच्छा आहे. हा स्त्री पुरुष भेद त्यांच्या मनातून बाजूला व्हायला पाहिजे, हे दत्तरूपाचा अर्थ आहे. हे मी उगाच सांगतोय अशातला भाग नाही. ही जे सगळे शब्द आहेत टेंबेस्वामींनी उच्चारलेले ते सगळे दत्तांना उद्देशून आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा दत्तरूप काय आहे ते आपल्याला कळावं म्हणून दत्ताच्या जन्माची गोष्ट सांगितली. मग तेव्हा अनुसयेनी संध्याकाळ झालेली होती आणि तिने सांगितलं तिला, आणि तिने प्रार्थना करून सूर्याला सांगितलं की चालेल, तुला जशी गती आहे त्या गतीप्रमाणे तू जा. आणि नंतर सूर्य उगवल्याबरोबर हा माणूस मरून पडला. मरून पडल्यावर अनुसया मातांनी पाद्यपूजेचं अत्रि ऋषींचं जे तीर्थ होतं ते त्याच्या अंगावर शिंपडलं आणि ते उठून बसले. हे गुरुपाद तीर्थाचं महिमा आहे. गुरुपादोदक जे आहे ते एवढं महान आहे आणि त्या गुरुपादोदकापासून आपल्याला काहीही मिळू शकतं, फक्त आपली श्रद्धा पाहिजे. आणि ती श्रद्धा जी आहे, गुरु का एवढा महत्वाचा, तर ह्या गुरुमध्ये तिन्ही दत्त,
तिन्ही देव वास करतात. अनुसया माता आत्री हे सगळे गुरुमध्ये येतात. म्हणून गुरुची महत्ता आहे. म्हणून श्री गुरुस्तुती या शब्दावर मी जे अख्खा एक तासभर बोललो होतो ते एवढ्या करताच बोललो होतो. आणि आज दत्तांवर हा विषय का घेतला तर ही सगळी नावं टेंबे स्वामींनी दत्तांना दिलेली आहे. आणि म्हणून हे दत्त म्हणजे काय हे जर आपल्याला कळलं तर पुढे जाऊन उपयोग आहे. म्हणून आज हे सगळं तुम्हाला मी समजावून सांगितलं. म्हणून दत्तांचे 2 जन्म करतात. एक संध्याकाळी ज्या सूर्याला उगवायला लावलं आणि त्याचे प्राण वाचवले तो दत्त जन्म आहे. आणि दुसरा दुपारी 12 वाजता तिन्ही देव जे भिक्षा मागायला आले होते त्यांच्याकरता झालेला जन्म आहे. म्हणून चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्म करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी दुपारी दत्त जन्म करतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे 2 जन्म आहेत. मथुरेला तुरुंगात जन्माला आल्यावर एक जन्म आहे आणि वसुदेवांनी त्यांना टोपलीतून यमुना नदीच्या पार नेऊन गोकुळात नेऊन ठेवलं. आणि तिथली यशोदेची जी एक मुलगी होती ती मुलगी त्यांनी स्वतः टोपलीतून बरोबर आणली आणि ते तुरुंगात परत आले. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा यशोदा मातांना कळलं की आपल्याला मुलगा झालाय म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरा जन्म करतात. कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री जन्म करतात. काही गुजराती लोक दुसरी अष्टमी पाळतात आणि हिंदू ब्राह्मण लोक पहिली अष्टमी मानतात. म्हणून अष्टमीच्या रात्री आणि नवमीच्या दिवशी दुपारी किंवा दुसऱ्या अष्टमीला दुपारी श्रीकृष्णांचा जन्म साजरा करतात. हे श्रीकृष्ण पण काय आहे तर हे तत्व आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. गुरु हे तत्व आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. दत्त हे तत्व आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर आपण कल्पना करतो की हे ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ते तिघं एकत्र आले दत्त रूपात आणि अनुसया मातांच्या इथं राहायला लागले. मग तिघं एकत्र आल्यावर त्यांचे 2 पाय झाले. मग हे 2 पाय म्हणजे द्वैत आणि अद्वैत आहे. दत्तांचे 2 पाय म्हणजे द्वैत आणि अद्वैत आहे. आणि दत्तांना 6 हात आहेत. एका हातात डमरू आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात शंख आहे, एका हातात माळ आहे. तर हे जे 6 हात आहेत या 6 हातात 6 गोष्टी आहेत. मग आपल्याला वाटतं की हे 6 हात मी स्वतः मला जेव्हा दत्त दृष्टांत झाला होता मागे एका सत्संगात मी सांगितलं होतं की मला गुरुचरित्राची आवड खूप आहे. मी वयाच्या 17व्या वर्षापासून गुरुचरित्र वाचतोय आणि आता गुरुचरित्र म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतं आणि मी लगेचच्या लगेच सांगायला लागतो. त्याचं कारण 17व्या वर्षापासून मी गुरुचरित्र वाचतोय. दरवर्षी पारायण करायचो. नंतर आईनी मला ते दवाखान्यात काम करायला लागल्यावर काही बाळंतीण वगैरे बायकांना शिवावं लागायचं, पाळी आलेल्या बायांना शिवावं लागायचं. त्यामुळे ती म्हणली एक तर तू दवाखाना बंद ठेव नाहीतर गुरुचरित्र कर. आणि प्रॅक्टिकली मला दवाखाना बंद करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी गुरुचरित्र बंद केलं, दवाखाना चालू ठेवला. पण काही दिवसांनी मला माझा मूर्खपणा कळला की दवाखाना बंद झाला तरी चालेल, गुरुचरित्र बंद व्हायला नको. म्हणून परत आई गेल्यानंतर 2001 सालापासून मी परत गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. मग त्याला 7 दिवस पाहिजेत म्हणून गणपतीत पुण्याचे दवाखाना बंद ठेवता येतो म्हणून ते 4 दिवस गणपतीत रस्ते बंद असतात, पेशंट कमी येतात. आणि इकडं भोरचे 3 दिवस असं बंद करतो. गणपतीत जेव्हा गौरी बसतात त्याला सप्ताह वाचायला सुरुवात करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी समाप्ती करतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. तर हे वाचन मी परत चालू केलं गुरुचरित्राचं. मग गुरुचरित्रात असं सांगितलेलं आहे की दाढी करू नये 7 दिवस, चप्पल घालू नये 7 दिवस, गावाची वेस ओलांडू नये 7 दिवस. म्हणून मग आता पुण्याला जायचं नाही, इथंच बसून वाचायचं. मला माझे एक मित्र होते डॉक्टर, त्यांच्याकडे गेलो होतो. तर म्हटलं माझं पारायण चालू आहे त्यामुळे सध्या दवाखाना बंद आहे. काय वेडा आहे का तू म्हणले. म्हणलं नाही वेडा नाही आहे म्हणलं. मग काय दवाखाना कशाला बंद ठेवतो. म्हणलं ते गुरुचरित्र वाचायचं असतं. येतात आता एसटीतून वाचणं म्हणली. त्यांच्या दृष्टीने दवाखाना बंद होणं हे पाप आहे आणि गुरुचरित्रच वाचायचं तर काय केव्हा तरी वाचावं असं त्यांना वाटलं, त्यांना माहीत नव्हतं म्हणून ते म्हणले. पण गुरुचरित्राची ही जी बंधनं आहेत ती बंधनं पाळून जर गुरुचरित्र वाचलं तर काय होतं त्याचा अनुभव आहे. हे गुरुचरित्र वाचतानाचे हे नियम आहेत की गावाची वेस ओलांडू नये, चप्पल घालू नये, दाढी करू नये आणि शांतपणे बसून सर्व गुरुचरित्राचं हे वाचन करावं आणि दिवसभर ईश्वर चिंतनात घालवावा आणि रात्री फलाहार करून
डाव्या कुशीवर घोंगडीवर झोपावं आणि घोंगडीच पांघरावी. 2001 साली मधल्या 12-13 वर्षाचा खंड होता गुरुचरित्र वाचनाचा, आणि मी वाचायला घेतलं होतं. तर मी म्हणलं आता ईश्वर चिंतनात दिवस कसा घालणार, गुरुचरित्र वाचायला जास्तीत जास्त 2.5-3 तास लागतात. मग उठलो की उदय मैर येणार, मला औषध द्या, विठ्ठल खाडे येणार, मला औषध द्या, द्यायलाच पाहिजे, औषध देणं हेच माझं काम आहे. त्यापेक्षा मी म्हणलं त्यांना माझं ऐकायला बसायचं, तर मी काय औषध देत नाही. मग ती येतच नाहीत, औषध नाही न देत, मग नको जायला, ऐकायलाही नको औषधही नको. आणि मग मी आणखी दुसऱ्या पोथ्या काढून वाचायला सुरुवात केलं. तर आता या 15 वर्षात जवळजवळ 70-80 पोथ्या वाचून झाल्या, आणि आणखी माझी वाचायची भूक अजून काही थांबत नाही. ते सगळं लक्षात राहतं असं नाही, काहीतरी लक्षात राहतं, काहीतरी बोललं जातं, काहीतरी बोलतो मी. तुम्ही लोक येता म्हणून बोलतो, तुम्ही आला नसतात तर मला बोलता आलं असतं असं वाटत नाही. तर हे गुरुचरित्र पहिल्यांदा जेव्हा वाचलं 2001 साली, तेव्हा मी संध्याकाळी घोंगडीवर झोपलो, आणि झोपून किती अर्धा मिनिट झाला असेल नसेल, तर 3 तोंडाचे दत्त पायरीवर येऊन बसले. त्या पायरीवर येऊन बसले, 6 हात 2 पाय, आणि गुरुचरित्राच्या फलश्रुतीत सांगितलंय की तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपलात तर तुम्हाला श्वान संदेश ऐकू येतील. बऱ्याच दिवसांनी गुरुचरित्र वाचत असल्यामुळं माझ्या मनात झोपताना एक शंका आली होती की कुत्र्याच्या आवाजात कशाला संदेश ऐकायचे, सांगायचे तर दत्तप्रभूंनी येऊन सांगावं, नाही तर नाही सांगावं. कुत्र्याचे आवाज मला कळले नाहीत तर. आणि डोळे मिटायचा अवकाश दत्त महाराज येऊन शेजारी बसले. बसल्यावर मी त्यांच्याकडे पाहिल्यावर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की अहो, आम्हाला एक तोंड सांभाळताना नाके न येतात, तुम्ही 3-3 तोंड कशी सांभाळता. एका क्षणात एकमुखी दत्त झाले. एकमुखी दत्त झाल्यानंतर ते माझ्याशी काहीतरी बोलत होते, आणि ते मला असं वाटलं, मी जसं परवाच्या सत्संगात सांगितलं की जेव्हा भाव्यांचं जे धरणाच्या वर वगैरे ते गेले श्वेतसूत्राच्या साह्याने आणि सूक्ष्म देहाच्या यांनी, तसं दत्त महाराज माझ्याशी बोलत असताना मला असं वाटलं की 5-1 मिनिटं झाली असते. पण जेव्हा मी जागा झालो तोपर्यंत दत्त वरती बसलेच होते पायरीवर. हा वेळ जवळजवळ सकाळी 6 पर्यंतचा काळ होता, आणि 6ला मी उठलो, आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे 10-12 तास वाचलं. त्याच्यानंतर रात्री मी परत झोपलो, मध्ये वाचताना मला काही त्रास झाला नाही. तर ही दत्त दर्शनाची तृप्ती आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला मानसिक दर्शन व्हायला नको. मी आता गेल्या वेळेला विचारलं होतं तुम्हाला कसं वाटलं, तेव्हा एकांनी मला सांगायला सुरुवात केली, आम्हाला पर्वत दिसले, पक्षी दिसले. म्हणलं कल्पना सांगू नका, खरंच दिसलं असेल तर सांगा. दिसले असतील पर्वत पक्षी, पण कल्पना सांगू नका. तुम्हाला खरंच काय होते ते मला सांगा. कारण तुम्ही जर खरं बोललात तर तुमच्यात प्रगती करता येणं शक्य आहे. तुम्ही खोटं बोललात तर त्यात तुमचाच नफा सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला समाधान मला फसवल्याचं, मला समाधान तुमचं खोटं मला कळल्याचं. त्यापेक्षा खरं बोलावं. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, म्हणून म्हणलं मी बाकी कोणाला सांगूच नका. तुम्हाला यायचं तर या, नाही तर नका येऊ. पण आणखी कोणाला घेऊन येऊ नका. यायचं असेल त्यांनी आपलं आपण यावं, आणि कोणाला यायचं असेल त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा. नाही तर प्रत्येकाने सांगायचं हा असं म्हणतोय, तो तसं म्हणतोय, तो तसं म्हणतोय. वकिली नाही चालत माझ्याकडं. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तरी सुद्धा जर कोणतरी वकिली करत असेल तर त्यांनीच बंद व्हावं ना. कारण माझ्याकडे कोर्ट आहे आणि डायरेक्ट संबंध आहे. ज्याला वकिली करायची त्यांनी निघून जावं, येऊ नये त्यांनी. कारण तो येऊन माझ्यावर मेहरबानगी होत नाही, आणि तो दुसरा आणून दुसऱ्याबद्दल सांगून मला आणखी त्रासच होतो त्याच्यातून. तर हे दत्तांचं वैशिष्ट्य आहे. दत्त अचानक येतात आणि दत्त हे बोलतात. या दत्तांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मोठं ज्ञान दडलेलं आहे. दत्तांनी त्यांच्या शिष्यांना अजरामर करून ठेवले, आणि प्रत्येक अवतारात काहीतरी वेगळी लीला सांगितली. हे दत्त महाराज जे आहेत त्यांच्याकरता आपण आता पुढे जाऊया.
श्रीमान विष्णू महादेव, गणपती सूर्य, देवी. आता ह्या देवीलाही त्यांनी दत्तासारखं का मानलंय? त्याचं कारण असं आहे की देवी जी आहे ती स्त्री शक्ती आहे. देवी जी आहे ती स्त्री शक्ती आहे. एक पुरुष शक्ती आणि एक स्त्री शक्ती. देव म्हणजे काय आहे तर आपण जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की जो देणारा आहे त्याला देव म्हणतात. या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाच्या 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक दानव आहेत, एक दानव आहेत, एक देव आहेत आणि तिसरी मानव आहेत. मग ह्या तिघांना एक दिवस ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला आणि सांगितलं तुम्हाला मी देतो, त्याचा तुम्ही उपभोग घ्या. तर ठीक आहे म्हणले. देव म्हणले की आता आपल्याला मिळालाय तर आपण दान करूया. म्हणून देव आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली सगळी कामं होतात. मग या देवांच्या 2 श्रेणी आहेत. मागच्या एका सोमवारच्या ह्याच्यामध्ये देव किती आहेत ते सांगितलं होतं मी, की देव कसे आहेत. तर देव म्हणजे सूर्य, चंद्र, वरुण, इंद्र आणि ह्याच्याबरोबर जे देवर्षी आहेत ते पण देव आहेत. चांगलं आचरण करणारे गुरु जे आहेत ते पण देव आहेत. आणि जी माणसं जातात आणि ती गेल्यानंतर सृष्टीमध्ये तशीच राहतात, पूर्णपणे त्यांचं विलय होत नाही. या जगात सृष्टी जी आहे त्या सृष्टीमध्ये जन्म परंपरा जी आहे ती कशी आहे तर माणूस जेव्हा जातो तेव्हा हवेमध्ये 300 फुटामध्ये एक तर माणसाला 4 देह असतात. मागच्या वेळेला मी सांगितलं, सूक्ष्मदेह, स्थूलदेह, कारणदेह आणि महाकारणदेह. यातला सूक्ष्मदेह जो आहे तो 300 फूट आकाशात तसाच पडून आलेला असतो आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा पावसाबरोबर तो खालती येतो. तो खालती आल्यानंतर ओळाच्या, ओढ्याच्या, नदीच्या रूपाने समुद्रापर्यंत जात असताना वाटेत ईश्वर इच्छेने जर पेरूच्या झाडाने तो शोषला तर तो पेरू होतो, आवळ्याच्या झाडाने शोषला तर आवळा होतो, सफरचंदाच्या झाडाने शोषला तर सफरचंद होतो. एक नागडं सत्य आहे की वड झाड जे आहे ते झाड लावून येत नाही. वडाची फळं जी असतात ती कावळे खातात आणि कावळ्यांनी वडाची फळं खाल्ल्यानंतर त्यांच्या पचन संस्थेत अशी काहीतरी वेगळी शक्ती आहे की त्या शक्तीकडून ते जेव्हा बी बाहेर पडतं तेव्हाच ते लागतं, तेव्हाच ते येतं. असं रोप लावून वडाचं झाड येत नाही. आणि का येत नाही तर त्या बियाला यायची शक्तीच नाही. कावळ्याच्या शरीरातून आलं तरच ते येतं. म्हणून कावळे जेव्हा खिडकीवर वगैरे बसतात आणि विष्ठा टाकतात तेव्हा ते लाकडावर सुद्धा पिंपळाचं, वडाचं झाड येतं आणि जमिनीत तर येतच, दगडात सुद्धा येतं. पण ते अमर वृक्ष आहेत. वड, पिंपळ, उंबर, आवळा, चिंच हे न मरणारी झाडं आहेत आणि म्हणून आयुर्वेदाने त्यांचा औषधात उपयोग करून घेतलाय. आयुर्वेदात त्या सगळ्याची औषध आहेत आणि वडाचं औषध तर किती आहे. वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याचा चोथा करून तो जर तेलात कढवला तर त्या तेलाचा उपयोग केस वाढण्याकरता, काळे होण्याकरता, केसातल्या उवालिका जाण्याकरता उत्तम होतो. एवढ्या वडाच्या पारंब्यांचा उपयोग आहे. ह्या वडाच्या पारंब्यांचा जर अष्टमीला प्रार्थना करून, नवमीला प्रार्थना करून, दशमीला प्रार्थना करून, एकादशीला प्रार्थना करून, द्वादशीला प्रार्थना करून, त्रयोदशीला प्रार्थना करून, चतुर्दशीला प्रार्थना करून जर पौर्णिमेच्या दिवशी या पारंब्यांचा टोकं काढून आणली आणि ती साजूक तुपामध्ये दसपट पाण्यामध्ये सिद्ध करून घेतली आणि ते तूप जर नाकात सोडलं उजव्या नागपुडीत पौर्णिमेच्या दिवशी, चतुर्दशीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी, तर ज्या बाईला मुली होतात त्यांना हमखास मुलं होतात. यालाच आयुर्वेदाने पुसवन म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या पारंब्यांचं तूप जे आहे ते सिद्ध करून जर वापरलं तर हा सगळा शोध ऋषीमुनींनी पूर्वीच लावून ठेवलाय. आपल्याला हे माहित नाहीये, आपण मूर्ख आहोत म्हणून. आणि खरोखरच ज्या बाईचं ओव्हल्युशन होत नाही तिला सुद्धा जर श्रद्धेने तिने हे नाकात तूप घातलं तर तिचं ओव्हल्युशन नीट व्हायला लागेल, तिचं पीसीओडी असेल तर ते बरं होईल, तिची शक्ती वाढेल, तिची सहनशक्ती वाढेल. एवढी मोठी वडाच्या पारंब्यांमध्ये शक्ती आहे.
हे सगळं कशावरून निघालं? तर ही जी सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये जन्म कसे होतात? तर पाऊस पडल्यावर ते समुद्रापर्यंत जातात. ही झाडं जे शोषतात, ही शोषलेली फळं आहेत, ती ईश्वरेच्छेने माणसाने खाल्ली तर माणसाचं वीर्य तयार होतं आणि त्याच्यातून दुसरा माणूस तयार होतो. जर मुंगीच्या तोंडात ते गेलं तर मुंगी तयार होते, बेडकाच्या तोंडात गेलं तर बेडूक होतं, बैलाच्या तोंडात गेलं तर गाय किंवा बैल होतं, म्हशीच्या तोंडात गेलं तर म्हैस किंवा रेडा होतं. पुल्लिंगी, नपुसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी जे काय असेल, हे सगळं ईश्वर इच्छेने होतं, माणसाच्या इच्छेने होत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा मुलगा होतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण सगळ्या जगाला पेढे वाटतो, आनंद मानतो, सगळ्या ठिकाणी पत्रकं काढून वाटतो की मला मुलगा झाला, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. पण हा मूर्खपणा आहे. मला मुलगा झालेला नाहीये. कारण जर मला मुलगा झाला असेल तर मला 17व्या वर्षी मुलगा का होत नाही? 5व्या वर्षी मला मुलगा का नाही झाला? त्याच वेळेला मला मुलगा का झाला? लग्न झाल्यावर 8व्या वर्षीच मला मुलगा का झाला? पहिल्या वर्षी का नाही झाला? तो मुलगाच का झाला, मुलगी का नाही झाली? तर ह्याच्या मागं फार मोठं ईश्वरी तत्वज्ञान आहे. ही उगच घडणारी गोष्ट नाहीये. म्हणून मी म्हणतो की माझा मुलगा नाहीये, मुलगा ईश्वराचा आहे. जेव्हा कुठलाही जीव पृथ्वीवर येतो तेव्हा परमेश्वराला आनंद होतो की चला आता हा जीव तरी मला ओळखेल, जीवत्वातून शिवत्वाकडे जाईल. म्हणून तुम्ही लोक माझ्याकडे आल्यावर मला खूप आनंद होतो की चला माझ्याजवळ जे आहे ते मला तुम्हाला देता येईल. आज तरी तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही आपोआप आत्मज्ञानाच्या मार्गे लागाल. तुम्ही आपोआप कुंडलिनी शक्ती जागी करायच्या मागे लागाल. तुम्ही रोज ध्यानाला सुरुवात कराल आणि तुमच्यामध्ये प्रगती होईल. मग ही प्रगती होण्याकरता तुम्ही यायचे, न कंटाळता यायचे. कुठलं तरी नुकसान झालं तर चालेल, आजच्या ऐवजी तुम्ही उद्या आलात तर चालेल, पण तुम्ही बरोबर 9 वाजता या आणि बरोबर 10 वाजता हे संपवा. नाहीतर हे जर लांबत गेलं तर परत तुम्ही रात्री बाहेर जाता आणि मग मला आणि आशाला रात्रभर यातना लागतात की आता हे रात्री चाललेत, केव्हा पोचतायत कोणास ठाऊक, केव्हा जाणार आहेत हे. मग काही लोक आठवणीने दुसऱ्या दिवशी फोन करतात, काही लोक विसरतात, दुसऱ्या सोमवारी आल्यावर कळतं हो हे या 2 वाजता पोचले, हे 1 वाजता पोचले. आणि मग आपल्या गुरुला त्रास देऊन तुम्ही इथे येणं बरं आहे का? आणि आम्ही तुम्हाला जर म्हणलं सकाळी जा, तर कोणाचं कुरिअरचं काम असतं, कोणाकडे शिवरात्र साजरी करायची असती, कोणाला दुकानाचं काम असतं, कोणाला ऑफिस असतं आणि मग सकाळी निघताना त्रास होतात, सकाळी आपण पोचू शकत नाही. मग अशी जर यातना आपल्या गुरुला होत असेल तर ती बरी आहे का? म्हणून माझं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही शांततेने या. मी 9 ते 10 ही वेळ ठरवली, याच्या मागे का 9 ते 10च वेळ का ठरवली? तर सचिनला भीशीची वेळ जी आहे ती संपवून इथे यायला काही अडचण येऊ नये, विकासला घरात बायकोनी त्रास देऊ नये. कारण खरं तर त्या दोघांकरताच हे केले, तुम्ही सगळे फक्त त्यांना दान म्हणून आलेले आहात. त्यामुळे त्यांच्या पाया पडलं पाहिजे खरं म्हणजे आता आजपासून की तुमच्यामुळे आम्हाला हे ऐकायला मिळते, मला बोलायला मिळते आणि त्या दोघांमुळे हे झाले. असा त्याचा अभिमान त्यांनी बाळगू नये, नाही तर त्यांनाच पहिल्यांदा हाकलायची वेळ येईल आणि बाकीच्यांना घेऊन बोलत बसायची वेळ येईल. तर ही जीवसृष्टी जी आहे ती कशी तयार होते? तर अशी तयार होते. आणि ही जीवसृष्टी तयार झाल्यानंतर या जीवसृष्टीचा उद्देश काय आहे? तर आत्मज्ञान होणं हा उद्देश आहे. पण आपण आत्मज्ञान करतो का? आपण कॉलेजला गेलो तर अभ्यास नीट करत नाही, आपण धंदा केला तर दुसऱ्याला फसवायचे कसं हे बघतो, शेतात गेलं तर नीट पेरत नाही, घरात गेलं तर पाणी भरत नाही, साधं बेसिनवर कब्बशांचा ढीक साचतो, पण ते बेसिन रिकामं होत नाही आणि मग ते रिकामं करण्याकरता यातायात करायला लागती. आणि जर ह्याच्याऐवजी आपण प्रत्येकाने चहा प्यायला, आपण प्रत्येकाने कब्बशी धुवून टाकली, आपण प्रत्येकाने आपली पत्रावळ पार मागं पोळीच्या पलीकडे टाकली, तर मग मला ती पत्रावळ उचलायची वेळ येणार नाही ना. हे आपलं आपण काम जर झालं तर आपोआपच हलकं होईल आणि त्याचा त्रास होणार नाही. आणि तो त्रास होऊ नये म्हणून आपण इथे येतो. का तर आपला जर त्रास झाला तर त्याला उपयोग नाहीये. तर ही जी जीवसृष्टी आहे, ह्या जीवसृष्टीचा उगम कशा करता आहे? तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे मला कळावं. तत्वमसी, ते तू तो आहेस हे तुला कळावं. खलवम खलविदम ब्रह्मास्मी, प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे हे तुम्हाला कळावं. ही 4 वेदांची 4 वाक्य जी आहेत ती ती 4 अयमात्मा ब्रह्म असं एका वेदाचं वाक्य आहे. तर ही 4 वाक्य जी आहेत या वाक्यांची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. परवाच्या सत्संगात प्रचिती म्हणजे काय ते सांगितलं होतं तुम्हाला, गुरुवारच्या सत्संगात. तर ही प्रचिती येण्याकरता आपण इथं आलेलो आहोत आणि आपला वेळ वाया घालवतोय. तर ह्याचं चीज झालं पाहिजे, हे चीज करण्याकरता आपण इथं येतो आणि ही प्रचिती घेतली पाहिजे.
आपण जन्माला आलेलो आहोत. मी सांगायला खंबीर आहे, तुम्ही ऐकायला खंबीर झालं पाहिजे आणि ते आचरणात आणलं पाहिजे. म्हणून हे जे ध्यान आहे, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय, 5चं ध्यान 5 वाजताच का करा, तर त्या 5ला एक शक्ती संपन्न, एक खूप मोठा शक्ती संचय तुमच्याकडे बहाल केलेला असतो. तसाच शक्ती संचय इथे सत्संग झाल्यानंतर सोमवारी सोडला जातो. म्हणून तुम्ही सगळेजण पूर्ण तृप्त झालेला असता, ऐकून तुम्हाला आनंद समाधान झालेलं असतं, झोपेतून तुम्ही बाहेर पडलेले असता आणि एका वेगळ्या धुंदीमध्ये तुम्ही येता आणि त्या धुंदीमध्ये तुम्हाला ईश्वर दर्शन होतं. त्याकरता आपल्याला हा आजचा सत्संग करायचा आहे आणि ह्या सत्संगामध्ये आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. तर यातलं हे देवी जे आहे ते काय आहे, देव म्हणजे काय, तर हे पित्र म्हणजे पण देव आहेत. माणूस गेल्यानंतर ते जे आकाशात राहतात त्यांनाही काही सामर्थ्य आहे, म्हणून त्यांना पित्र भूत योनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यावर वेताळाची सत्ता चालते, वेताळावर भैरवाची सत्ता चालते. वेताळ म्हणजे पण देव आहे बरं का, भैरव म्हणजे पण देव आहे. माझा वेगेनारचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेला मी वेताळाची पालखी आर्ल्यापासून बुवासाहेबापर्यंत पाहिली आणि त्या वेताळाच्या नादात मी त्याला विचारत होतो, का बाबा तू का आला, म्हणला तुला भेटायला आलो, आणि बोंबललं, गाडी खलास झाली. तर हे असं जेव्हा होतं तेव्हा आपली जी झोप आहे त्याच्यातून बाहेर पडण्याकरता ध्यान आहे. आणि ही झोप आहे ही काय येते आपल्याला, तर आपण थकतो म्हणून. आपण का थकतो, तर आपण चुकीचा विचार करतो की आपण करतोय. आपण कारखान्यात कामाला जातो, आपण ऑफिसवर जातो, आपण बाजारात जाऊन भाजी आणतो, आपण कपडे इस्त्री करून आणतो, आपण दवाखान्यात जाऊन लोक तपासतो, आपण लोकांना औषधं देतो, आपण लोकांकडून पैसे घेतो, आपण लोकांना असं असं म्हणतो. माझ्या इथं समोर एक जण बसले चिंचवडचे, ते आश्चर्य करत होते की त्यांच्या आईला मी 15 दिवसापूर्वी औषध नाही देत म्हणलं होतं आणि नंतर मी जेव्हा औषध दिलं तेव्हा 2च दिवसात त्यांची आई म्हणली की मला आता बरं वाटतंय. आणि ते मला त्यांनी अजून सांगितलेलं नाहीये, पण त्यांना मात्र तिने फोन करून सांगितलं की मला बरं आहे म्हणून. मग 2 दिवसात जर बरं वाटतंय तर त्या गोळ्या नीट घेतल्या गेल्या तर कायम का बरं वाटणार नाही. ते एका गोळीने सुद्धा बरं वाटतं. आणि हे का बरं वाटतं, तर ही गोळी देताना मी माझं सगळं रक्त आटवलेलं असतं. माझी इच्छा असते की समोरच्याला बरंच वाटलं पाहिजे, ते वाटण्याकरता मला काय काय करता येईल. आणि मग ते करताना ही जी सगळी शक्ती लावलेली आहे ती शक्ती काम करत असते आणि ती जी शक्ती आहे ती जन्म घेते. मग ही जी शक्ती आहे त्या शक्तीला देवी म्हटलेलं आहे. मूळ शक्ती जी आहे पुरुष शक्ती ती, आणि स्त्री शक्ती जी आहे ती देवी आहे. मग ही देवी कोण आहे, तर ह्या देवीचं स्वरूप जे आहे ते विद्या आणि अविद्या असं 2 आहे. एक सद्विद्या आहे, त्याला प्रकृती असं म्हणतात, आणि ती प्रकृती जी आहे ती त्रिगुणांनी भरलेली आहे, पण ती त्रिगुणांच्या साम्यावस्थेत आहे, सम अवस्थेत तिथं सत्वरजतम आहेत. आणि जेव्हा ह्या 3 गुणांमध्ये कमी जास्तपणा येतो तेव्हा ही जी प्रकृती आहे ही प्रकृती पुरुषाला म्हणजे परब्रह्म्याला आपल्याकडे आकर्षित करून घेते. मग परब्रह्म येतं का, तर परब्रह्म निर्गुण निराकार आहे, ते अखंड अखिल निखिल ब्रह्मांडात भरून राहिलेलं आहे, तर ते प्रकृतीकडे कसं येणार. त्याकरता त्या परब्रह्माला सगुणात यावं लागतं, म्हणून मग त्याला पुरुष असं म्हणतात. आणि मग हे जे पुरुष आहे आणि ही जी प्रकृती आहे ज्याच्यात 3 गुण बाजूला झालेले आहेत त्यांच्यातून महत बुद्धी तयार होते. ही जी महत बुद्धी आहे या महत बुद्धीतून महत सत्व, महत रज आणि महत तम हे त्रिगुण तयार होतात. हे सत्व म्हणजे काय, तर जे जे सृष्टीमध्ये चांगलं आहे, जे जे गरम आहे, जे जे आवडतं, जे जे उत्कृष्ट आहे, जे कशाच्याही नाशाला कारणीभूत होत नाही, जे कुठेही वैर तयार करत नाही, ते सगळं सत्व आहे. रज काय आहे, महत रज म्हणजे काय आहे, तर आपल्यातली जी कार्यशक्ती आहे, आपल्याला गाडी चालवावीशी वाटते, आपल्याला चालत जावं असं वाटतं, आपल्याला दत्ताला जावं वाटतं, आपल्याला वाघरी जावं वाटतं, आपल्याला 2-3 तास मार्केंडे बँकेत थांबावं वाटतं, हे सगळं रज आहे. हे सगळं रजा आहे. या रजामुळं आपण हे सगळं करतो, भिशी लावतो, बरोबर 9च्या आत जाऊन भेटून येतो, हे सगळं रजा आहे. लगेच पुण्याला जातो आणि न जेवता इथे येतो, हे रजा आहे. आणि हे जे रजा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे आपली जी कार्यशक्ती आहे म्हणजे देवी आहे ती आपल्याला कळेल. आणि हे जे रजा आहे यातली ही जी देवी आहे ह्या देवीची एक विद्या आणि अविद्या म्हणून काय प्रकार आहे, तर विद्या म्हणजे ती आपोआप आपल्याला सद्बुद्धी देते
आपल्याला सगळं चांगलं करायची बुद्धी देते, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आठवून देते, आपली कार्यशक्ती निर्माण करते, आपली स्मरणशक्ती तयार करते, आपली बुद्धिशक्ती तयार करते, आपली सहनशक्ती तयार करते, आपली पचनशक्ती तयार करते. ही सगळी सद्विद्या आहे. आणि ही जी सद्विद्या आहे हिच्यामध्ये काही समोरच्याला वाईट होईल असं वाटलं, आपल्याला त्रास होईल असं वाटलं, तर तिला अविद्या म्हणून म्हणलेलं आहे. आणि ही जी अविद्या आहे, ती अविद्या जी आहे ती हलकी दैवत आहे, ज्याला आपण म्हणतो की मरी आई, जाखीन, हडळ, हे जे सगळं आहे ही अविद्या आहे. आणि मग ही अविद्या आहे ती कशी निर्माण होते, तर ही जी सद्विद्या आहे, विद्या जी आहे, सत्वगुणी जी आहे, ती बाजूला होते. आणि तेव्हा ही रजोगुणी आणि तमोगुणी अविद्या, कुविद्या, दुष्टशक्ती तयार होते. ही दुष्टशक्ती आणि सुष्टशक्ती दोघी बरोबरच असतात. मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या विश्वाच्या बरोबर त्या असतात. आणि त्या बरोबर राहून हे विश्व चालवत असतात. जशी सद्विद्येची गरज आहे तशी अविद्येची सुद्धा गरज आहे. काय अविद्येची गरज आहे, तर ही जी अविद्या आहे ती परमात्म्यावर पांघरून घालते. त्याला आवरण शक्ती असं म्हणतात. परमात्म्यावर पांघरून घालते म्हणून त्याला माया म्हटलेलं आहे. मायेबद्दल मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. ब्रह्म्याबद्दल जसं सांगितलं तसं मायेबद्दल पण सांगितलंय की जे नाहीये पण आहे असं वाटतं, जे या सगळ्या सृष्टीमध्ये नाहीये पण आहे असं वाटतं, नाहीये पण आहे असं वाटतं, ती माया आहे. आणि जे आहे परंतु दिसत नाही, आहे पण दिसत नाही, ते ब्रह्म आहे. मग यातली ही जी माया शक्ती आहे त्या शक्तीला विद्या आणि अविद्या म्हटलेलं आहे. मग अविद्या ही रज तमानी भरलेली आहे. तम आणखी काय राजाबद्दल सांगितलं तुम्हाला. तम जे आहे ते तम म्हणजे काय, तर तम म्हणजे अंधार. तमाखूचं मी विश्लेषण केलं होतं. आखू म्हणजे नेत्रेंद्रिय आणि तम म्हणजे अंधार. नेत्रेंद्रियावर जी अंधार आणते तिला तमाखू म्हणतात डिस्ट्रीब्युटर. तर ही तमाखू जी आहे, आखू म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि त्याच्यावर अंधारी आणते ती तमाखू. म्हणून ही तमाखू जी आहे ती अविद्या आहे, तम आखू आहे. म्हणून ही जी तम आहे, आणखी काय तम समजायला पाहिजे, तर नासलेलं अन्न वाया जातंय. 15 दिवसापूर्वीची निराय ताडी झाली आहे पण तिने इतक्या लांबून आणली, वाया नको जायला घोडभर घेतो नंतर टाकतो, ही अविद्या आहे. आणि हे तम आहे. हे तम जे आहे ते असं आहे. आणि या तमाला आपल्या जवळ येऊन द्यायचं नाहीये, या रजाला आपल्या जवळ येऊन द्यायचं नाहीये. आणि सत्वाकडे आपल्याला जायचंय. याला सत्वावजय चिकित्सा असं म्हणतात. ही सत्व प्रकृती जी आहे ती प्रकृती म्हणजे सद्विद्या आहे. आणि ही सत्व प्रकृती जी आहे ती भगवान विष्णूंकडे असते. म्हणून विष्णू ही सगळी सृष्टी सांभाळू शकतात. ब्रह्मदेवाला, विष्णूंना आणि शंकरांना सुद्धा मरण आहे, आपल्यालाच फक्त मरण आहे असं नाही. आपल्यालाच फक्त मरण आहे असं नाही, या देवांना सुद्धा मरण आहे. मरण कोणाला नाहीये मग, जे निराकारात आहे, जे निर्गुण परब्रह्म आहे त्याला मरण नाही. का मरण नाही आहे त्याला, आणि आपल्याला का मरण आहे, तर आपण आकारात आलेलो आहोत. जे जे आकारात आलेलं आहे ते निराकारात 100% जाणार. जे जे आकारात आलेलं आहे ते निराकारात 100% जाणार. आणि मग ते निराकारात जातं म्हणजे काय होतं, तर ते सगुणातून निर्गुणात जातं. मग हे सगुण काय आहे, तर सगुण म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं सत्वरजतम, हे रज जे आहे ते जेव्हा तमाकडे जातं तेव्हा सूक्ष्म तन्मात्रा तयार होतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या तन्मात्रांपासून सूक्ष्म महाभूत तयार होतात. शब्दापासून आकाश महाभूत तयार होतं. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. यातला पंचीकरण हा एक फार मोठा सिद्धांत आहे. पंचीकरण म्हणजे काय, की आकाश आपल्याला दिसत असतं, ते आकाश एकटं नाहीये. आकाशामध्ये पंचमहाभूत असतात. 1/4 भाग आकाश आहे आणि उरलेलं 3/4 भाग ही दुसरी 4 महाभूत आहेत. वायूची तीच गोष्ट आहे, तेजाची तीच गोष्ट आहे, जलाची तीच गोष्ट आहे, पृथ्वीची तीच गोष्ट आहे. आणि जसं हे रज तमाकडे गेल्यावर हे तयार होतं, तसंच हे रज जेव्हा सत्वाकडे जाईल तेव्हा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन असं तयार होतं. मग ही पंचज्ञानेंद्रिय कोणती आहेत, तर नेत्र, रसना,
त्वक, घ्राण आणि कर्ण ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. मग यांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात? तर ही इंद्रिय आपल्याला ज्ञान करून देतात. कर्णामध्ये श्रवणेंद्रिय आहे, ते आपल्याला ऐकून देतं. नेत्रामध्ये दृष्टी इंद्रिय आहे, ते आपल्याला सगळी सृष्टी दाखवतं. नाकामध्ये घ्राणेंद्रिय आहे, ते आपल्याला गंधाचं ज्ञान करून देतं. जिभेमध्ये रसनेंद्रिय आहे, सगळ्या पदार्थांची चव कळवून देतं. आणि त्वचेमध्ये स्पर्शनेंद्रिय आहे, सगळे जाड, खरखरीत, मऊ सगळे स्पर्श जे आहेत ते आपल्याला या स्पर्शनेंद्रियाकडून कळतात. मग हे कसे कळतात? तर हे स्पर्शनेंद्रिय जे आहे ते वायू महाभूतापासून तयार होतं. आणि म्हणून वायूचा गुण जो स्पर्श आहे तो स्पर्शनेंद्रियाला कळतो. नेत्र इंद्रिय जे आहे त्याच्यामध्ये तेज महाभूतापासून ते तयार होतं. आणि म्हणून तेजाचा जो रूप हा गुण आहे हा नेत्रेंद्रियाला कळतो. कर्णामध्ये श्रवणेंद्रिय आहे, तिथे आकाशाने ते तयार झालेलं आहे, म्हणून आकाश महाभूताचा शब्द हा जो गुण आहे तो श्रवणेंद्रियाला कळतो. रसनेंद्रिय जीभ जी आहे ती जल महाभूतापासून तयार झालेली आहे, म्हणून रसांचं ज्ञान आपल्याला जिभेवरती होतं. गंध जो आहे, सुगंध दुर्गंध, तो घ्राणेंद्रियाला होतो. मग हे सगळं काय आहे? तर पृथ्वीचा गंध हा गुण आहे, म्हणून पृथ्वीपासून तयार झालेलं जे नाक आहे त्याने आपल्याला गंध ज्ञान होतं. हे ज्ञान होत असताना, हे ज्ञान जे आहे हे ज्ञान होताना याची जी उत्पत्ती आहे ती रज जेव्हा सत्वाकडे जातं तेव्हा होतं. म्हणून आपल्याला ज्ञान सत्वगुणामुळे होतं. या पंचज्ञानेंद्रियांबरोबर पंचकर्मेंद्रिय आहेत. वाक, पाणी, पाच, पायू, उपस्थ. वाक म्हणजे वाणी, बोलल्यामुळं तुमच्या सगळ्यांची झोप उडून गेली, परत परत यावं तुम्हाला वाटायला लागलं, हे कर्म आहे वाक. पाणी म्हणजे हात, हात जे आहेत ते तुमच्या पुढे मला जोडायची बुद्धी झाली की तुम्ही आलात म्हणून मला बोलायची संधी मिळाली, म्हणजे हाताचं कर्म झालं. वाक, पाणी. पाद म्हणजे पाय, पायांचं कर्म, तुमच्या घरापासून तुम्ही इथपर्यंत येऊ शकलात. म्हणून आपल्याला असं वाटतं की ही गाडी मी चालवली, हे चूक आहे. गाडी आपण चालवली हे चूक आहे, कारण आपले जे पाय आहेत त्या पायांचा विस्तार म्हणजेच गाडी आहे. गाडी म्हणजे वेगळं काही नाहीये. सांगा ना मला, पाय नाहीये तर तुम्ही नुसतं स्टिअरिंग चालवाल का? गाडी घेऊन इथपर्यंत याल का? अशक्य आहे. मग पायाने तुम्ही जे गिअर दाबता, तुम्ही म्हणा आम्ही हातात ठेवतो गिअर, पण तरी परत ते हाताचं कर्म झालं, गिअरच नाहीयेत आणि मग तुम्ही नुसतं स्टिअरिंगच चालवताय, असं नाहीये शक्य. हे समुच्चय आहे. म्हणून ही गाडी म्हणजे आपल्या पायांचा विकास आहे, गाडी म्हणजे आपल्या हाताचा विकास आहे. ही इंद्रियच मोठी होतात आणि लांबपर्यंत आपल्याला घेऊन जातात. आणि ही जी वाक, पाणी, पाद, पायू, पायू म्हणजे गुद इंद्रिय जे आहे त्याला पायू म्हणतात ना काकडीचं, बरोबर. तर त्याच्यातून शरीरातली घाण जी आहे ती बाहेर टाकण्याचं कर्म केलं जातं, म्हणून ते कर्मेंद्रिय आहे. आणि उपस्थ म्हणजे जे गुप्त इंद्रिय आहे, जे आपल्या शरीरातलं मूत्रमार्ग बाहेर काढून टाकायचं काम करतं, मूत्र बाहेर फेकण्याचं काम करतं, ते मूत्रेंद्रिय जे आहे ते जे आहे ते कर्मेंद्रिय आहे, त्याला उपस्थ असं म्हणतात. मग हे वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ ही जी पाच कर्म आहेत ती पंचमाभूतांशी निगडित आहेत. वाक म्हणजे वाणी, शब्द हा आकाशाचा गुण आहे, म्हणून वाक इंद्रिय जे आहे ते आकाशाशी संबंधित आहे. पाणी जे हात आहेत ते हात पृथ्वीशी संबंधित आहेत, पाय जे आहेत ते पृथ्वीशी संबंधित आहेत. वाक, पाणी, पाद, पायू जे जननेंद्रिय आहे, गुह्येंद्रिय आहे, ते आपल्या पृथ्वी महाभूताशी संबंधित आहे. आणि उपस्थ जे आहे ते जल आणि तेज महाभूताशी संबंधित आहे. म्हणून जेव्हा आपण पंचभौतिक चिकित्सा करतो तेव्हा त्या त्या इंद्रियाची जी जननी आहे, म्हणजे जे महाभूत आहे, त्या महाभूतांपासून तयार झालेले द्रव्य जर वापरलं तर त्या इंद्रियाची व्याधी लगेच कमी होते. म्हणून आयुर्वेदाने फार सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे. इंद्रियांचे व्याधी वेगळे आणि इंद्रियांचं अधिष्ठान असेल त्याचे व्याधी वेगळे. ॲलोपॅथीने असं केलेलं नाहीये. ते फक्त ENT म्हणल्यानंतर इयर, नोज आणि थ्रोट या तीनच इंद्रियांकडे पाहतं. ऑप्थॅल्म म्हणल्यानंतर ते फक्त डोळ्याकडेच पाहतं. पण आयुर्वेदाने मात्र ह्याचा विचार असा केलेला आहे की डोळा हे जे नेत्रेंद्रिय आहे ते वेगळं आहे. कोण आले? आता का बाहेर थांबताय?
तेच ठरले आहे. खडीसाखर घे त्यातली. चार वाजले की बोलायला सुरुवात करतो. कर्णेंद्रिय शार्प आहे. वाक पाणी पात पायू उपस्थ ही जी पाच कर्मेंद्रिय आहेत ती पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून तयार झालेली आहेत आणि ती पंचमहाभूतांची वेगवेगळी कर्म करतात. ही कर्म करणार म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. आपल्या शरीराची जी जी कर्म आहेत, संडास बाहेर टाकणं, लघवी बाहेर टाकणं, गर्भ बाहेर टाकणं, ही सगळी कर्म जी आहेत ती कर्म करणारी इंद्रिय आहेत म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. जी आपल्याला ज्ञान मिळवून देतात, वेगवेगळे विषय समजावून देतात, त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. आणि या सगळ्या करता मन गरजेचं आहे. मन जर नसेल तर हे ज्ञानच होणार नाही. मन डोळ्याकडे असेल तर कानाने काय ऐकले हे सांगता येत नाही. माझ्यासारखा एखादा माणूस वेगळा असतो, तो एकाच वेळेला पाहते असतो, एकाच वेळेला बोलते असतो, एकाच वेळेला ऐकते असतो, त्याला अष्टावधानी म्हणतात. ही अष्टावधानी माणसं कमी असतात, पण अष्टावधानींना आयुर्वेदाच्या दृष्टीने रोगी म्हटलेलं आहे. कारण ते एकाच वेळेला अनेक इंद्रिया वापरतात आणि शरीर उगतच झिजवतात, त्यामुळे ते रोगी आहेत. तर मी सुद्धा त्या आयुर्वेदाच्या दृष्टीने रोगी आहे, पण समाजाच्या दृष्टीने अष्टावधानी असल्यामुळं एक वेगळा फायदा आहे. समाजाला एक वेगळी नजर तयार होते. सगळ्यांनी अष्टावधानी असावं, रोगी असावं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. कारण त्या अष्टावधानीत्वानी आपल्याला ज्ञानतंतू आपले जागे होतात आणि वेगवेगळं ज्ञान आपल्याला मिळतं, ते देवीकडून मिळतं. ह्या देवी या शब्दातून हे येते की सद्विद्या आणि कुविद्या ही जी आहे याच्यामध्ये ज्ञान मिळवण्याकरता ही जी सद्विद्या आहे ती विद्या आपल्याला मिळण्याकरता या पंचमहाभूतातून आणि सृष्टीतून हे रज जेव्हा सत्वाकडे जाईल तेव्हा हे तयार होतं. या मनाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर मन जेव्हा डोळ्याकडे असेल तेव्हाच आपल्याला नेत्रेंद्रियाचं ज्ञान होतं. मन जेव्हा कानाकडे असेल तेव्हाच कर्णेंद्रियाचं ज्ञान होतं. मन जेव्हा स्पर्शनेंद्रियाकडे असेल तेव्हाच त्वचेचं ज्ञान होतं. पण याच्याकरता परमेश्वर फार महान आहे. त्यांनी काही काही गोष्टी ज्या आहेत त्या या मन इंद्रिय यांच्या पलीकडे नेऊन ठेवलेल्या आहेत. म्हणून जी आपण संडास करतो ती करताना जेव्हा आपण करतो तेव्हा मूळव्याध होते, आणि संडास जेव्हा होते तेव्हा आपल्याला काही तक्रार होत नाही, शरीराला कुठलाही त्रास नसतो. आणि हे होण्याची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. त्याला करता तिथे मनाचा संबंध नाहीये. आणि जेव्हा मनाचा संबंध येतो तेव्हा चार चार वेळा संडासला गेलं तरी संडासच होत नाही. अगदी कितीही लॅक्सिडिव्ह औषध घेतलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. का तर तिथे मनावर ते नियंत्रणच ठेवलेलं नाहीये. त्याचप्रमाणे डोळ्याच्या वरच्या ज्या पापण्या आहेत त्या मनाशी संबंधित नाहीयेत. का संबंधित नाहीयेत तर मनाचा संबंध जर ठेवला तर आत्ता तुम्ही सगळेजण कान झाकून बसाल, मी तास नाही 2 तास जरी बडबडलो तरी सुद्धा तुम्ही तुमचं मन काढून टाकाल आणि म्हटलं नाही आम्ही ऐकत, जाऊ दे मुरू दे, काहीतरी सांगतायत ते सांगू देत, आणि नंतर विचारून सांगा आमचं लक्ष नव्हतं म्हणून. आणि मग त्याला दुसऱ्या समोर आपण बोलायला नको असं मला वाटेल आणि हे नवीन सत्संग झालेली भानगड मिटून जाईल. नात्यापुत्यापासून इथपर्यंत यायला नको, माळशिरसपासून इथपर्यंत यायला नको, पुण्यापासून इथपर्यंत यायला नको आणि वेळ घालवायला नको. तर हे मन जे आहे या मनाच्या ताब्यात काही गोष्टी आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी परमेश्वराने मनाच्या विरुद्ध ठेवलेल्या आहेत. पापण्यांचं काम तसंच अन्न जेव्हा आपण तोंडात ढकलतो तेव्हा ते अन्ननलिकेतून खालती जठरामध्ये आमाशयामध्ये जे जातं ते जाताना त्या ज्या अन्ननलिकेचे जे स्नायू आहेत ते मनावर अवलंबून नाहीत. ते मनावर अवलंबून नाहीत. म्हणून जेव्हा अन्ननलिकेचा व्याधी एखादा होतो तेव्हा तो औषधाने बरं करणं अवघड जातं. का तर मनाचं सहाय्य नसतं. त्यामुळे तिथली जी धातुदृष्टी आहे ती पाहून आपल्याला व्याधी चिकित्सा करावी लागते. म्हणून मग ही अन्ननलिका जी आहे त्याच्यावर मनाचं नियंत्रण का ठेवलेलं नाहीये तर आपण महामूर्ख आहोत, म्हणून परमेश्वराने ते नियंत्रण त्याच्या हातात ठेवलेलं आहे. असं का म्हणतोय मी तर जर अन्ननलिकेला मनाच्या आधारे नियंत्रण ठेवलं असतं तर आपण रात्री 2ला पण उठून जेवलो असतो आणि सकाळी 6ला पण जेवलो असतो आणि नाहीच जेवता पण राहिलो असतो. म्हणून त्या अन्ननलिकेचं जे नियंत्रण आहे ते मनाच्या विरुद्ध ठेवलेलं आहे.
संडासचं नियंत्रण आहे ते मनाच्या विरुद्ध ठेवलेलं आहे. असंच डोळ्याच्या पापण्यांचं नियंत्रण जे आहे ते मनाच्या विरुद्ध ठेवलेलं आहे. माझा एक बक्षी म्हणून मित्र होता, तो त्याचा एकच कान हलवायचा, मान न हलवता. तर हे कान हलवणं जे आहे ते सुद्धा मनाशी संबंधित आहे. म्हणून हे जे मन आहे हे जेव्हा रज सत्वाकडे जाईल तेव्हा तयार होतं. आणि हे या क्रमाने तयार झालेलं ज्ञान जे आहे ते देवी आपल्याला देते. म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. याच क्रमाने जेव्हा सृष्टीचा विनाश जवळ आलेला असतो तेव्हा ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, सूक्ष्म तन्मात्रा, सूक्ष्म महाभूत, महाभूत, सत्वरजतम, महद्बुद्धी, महद्बुद्धीतून पुढे पुरुष प्रकृती आणि पुरुष प्रकृतीतून परमात्मा इथपर्यंत लय होतो. हा लय करण्याकरता कुविद्या जबाबदार असते, अविद्या जबाबदार असते, त्याला माया असं म्हणतात. आणि ही जी माया आहे ती दोन प्रकारे परमेश्वराला झाकून टाकते. एक परमेश्वरावर आपलं स्वतःचं आवरण टाकते, त्यामुळे परमेश्वर आपल्याला दिसत नाही. आणि दुसरं अज्ञान, परमेश्वर समोर असला तरी सुद्धा तो कोणतरी भिकारी आहे असं आपण म्हणतो. हे अज्ञान जे आहे ते अज्ञान कुविद्येचं आहे. हे देवीच दूर करू शकते, हे देव दूर करू शकत नाही. म्हणून देवांची श्रेणी जी आहे त्यांची प्रार्थना करून सुद्धा याच्यात फरक पडत नाही. देवीची प्रार्थना केली तर मात्र ही महामाया जी आहे ती परमात्म्याच्या जवळ आपल्याला घेऊन जाते. म्हणून आपण गुरुला माऊली असं म्हणतो. म्हणून आपण गुरुला माऊली असं म्हणतो. ही जी देवी आहे ही देवी कळण्याकरता मला तुम्हाला हा सांख्यांचा सृष्टोत्पत्ती क्रम सांगावा लागला. आणि ही जी देवी आहे या देवीची उत्पत्ती कशी होते तर ह्या देवीची उत्पत्ती होण्याकरता देवी भागवत नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ही देवी कधीही निर्माण होत नाही आणि ही देवी कधीही नाहीशी होत नाही. ही जी देवी आहे ती अखिल निखिल ब्रह्मांडात सगळीकडे परमात्म्याबरोबर त्याची सावली म्हणून राहिलेली आहे. आणि आपण जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल की उद्याच्याला बर्व्यांकडे दुपारी जेवायला जायचंय, बर्व्यांनी सांगितलं डॉक्टर तुमची सावली तुमच्याबरोबर आणू नका, तुम्ही तुमचं यायचं तर या, म्हणजे तुम्ही येऊ नका. कारण सावलीशिवाय आपण जाऊ शकत नाही ना. सावलीला म्हणलं थांब, ती थांबणार नाही आणि आपण सावलीला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही. तर हे जाणं जे आहे सावलीचं, ही सावली म्हणजे ही देवी आहे, ही आपल्या बरोबर आहे. आपल्या बरोबर जशी ही सावली आहे तशी परमात्म्याबरोबर माया आहे. ती माया जी आहे ती परमात्म्याला का झाकून टाकते तर परमात्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे. या सृष्टीमध्ये वरपासून खालपर्यंत अखिल निखिल ब्रह्मांडात परमात्मा भरून राहिलेला आहे. आणि हा परमात्मा जो भरून राहिलेला आहे हा परमात्मा अखिल निखिल ब्रह्मांडात त्याच्याबरोबर माया आहे, देवी आहे. म्हणून या भूतलावर पण पुरुष आणि स्त्री या दोन आहेत. आणि या देवी भागवतात तर स्पष्ट सांगितलेलं आहे की या पृथ्वी तलावरच्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या देवी रूप आहेत. म्हणून त्यांचा अपमान करू नका, त्यांना त्रास देऊ नका. त्या देवी रूप आहेत. केव्हा तरी त्या कोपल्या तर आपल्याला अविद्येत देऊन टाकतील आणि आपल्याला सुविद्या जमणार नाही, सद्विद्या समजणार नाही. म्हणून त्यांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांना सुद्धा सांभाळा. एक वेळ तुम्हाला काही त्रास झाला तरी चालेल, पण त्या सगळ्या स्त्रिया देवी आहेत, त्या माया आहेत, त्या केव्हा भडकतील आणि आपली वाट लावतील सांगता येत नाही. म्हणून त्यांना तुम्ही आपल्याबरोबर शांतपणे सांभाळा. ही जी देवी आहे या स्त्रिया आहेत. ही देवी कशी निर्माण झाली तर एकदा फार मोठा उत्पात चाललेला होता आणि ह्या उत्पाताचं मूळ कारण काय होतं तर हे स्कंद महापुराणात आलेली गोष्ट आहे की ही देवी निर्माण होण्याकरता काय कारण झालं तर एक हिरण्याक्ष नावाचा राक्षस होता. त्याला स्त्री समागम करावा असा वाटला म्हणून त्यांनी एका म्हशीला जवळ बोलवलं आणि त्या म्हशीशी तो मिसळला. म्हणून त्याच्यातून जो एक माणूस तयार झाला तो म्हणजे महिषासूर. आणि तो जो महिषासूर होता त्यांनी प्रचंड तप केलं आणि त्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि तो जो महिषासूर होता त्यांनी देवाकडून वर मागून घेतला की मी कोणाच्याच हातून मरू नये, माणसाच्या हातून मला मरण यायला नको, देवाच्या हातून मला मरण यायला नको, निसर्गाकडून मला मरण यायला नको. तो म्हटला कसं शक्य आहे, मरण हे येणारच. नाही म्हटला मला मरायचं नाहीये, बाकी काही तुम्ही करा. तेव्हा तो हा जो महिषासूर आहे हा महिषासूर सगळ्या ब्रह्मदेवाच्या वरामुळे मातून गेला आणि त्यांनी सूर्यचंद्राचं काम करायला लागला. पाऊस तो स्वतः पाडायला लागला,
सगळ्या सृष्टीमध्ये सगळीकडे अनागोंदी कारभार चालला. महिषासूर म्हणेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. ऋषी जे आहेत ते तप करेनासे झाले आणि सगळे देव जे होते ते वैतागून कुठेतरी सांदी सपाटीला जाऊन बसले आणि त्यांना काही करायचं काही सुचेना. सूर्यचंद्र वेळेवर उगवत होते ते महिषासूर सांगत होता म्हणून, पाऊस वेळेवर पडत होता महिषासूर सांगत होता म्हणून. मग आता या महिषासूरला मारायचं कसं? तेव्हा हे सगळे देव वैतागले आणि ह्या सगळ्या देवांनी मिळून देवीची स्तुती केली. आणि या देवीची जी स्तुती केली त्या स्तुतीने देवी प्रसन्न झाली. ते रात्री सुक्त म्हणून देवी महात्म्यामध्ये आहे. मग त्या रात्री सुक्तामध्ये त्यांनी काय काय वर्णन केलंय, तर ही जी देवी आहे ही देवी महामाया आहे. ही देवी जी आहे ती महत शक्ती आहे. ही देवी जी आहे ती स्मृती रूप आहे. ही देवी जी आहे ती इच्छा रूप आहे. ही देवी जी आहे ती सहनशक्ती रूप आहे. या जगात ज्या ज्या म्हणून शक्ती आहेत त्या शक्तीमध्ये देवी आहे. आणि आता या महिषासुरापासून आमचं रक्षण कोणी करायला खंबीर नाहीये आणि आम्ही आता ह्या जगामध्ये राहायच्या याची राहिलेले आहोत. तेव्हा हे जगदंबे तू प्रकट हो आणि आमचं रक्षण कर. मग तेव्हा तिथं जे सगळे देव होते त्या देवांच्या मधून त्यांची एक एक शक्ती बाहेर आली. ती ज्वाला रूप होती. शंकरांच्या मधून शिवाशक्ती आली, ब्रह्मातून ब्रह्माणी शक्ती आली, विष्णूमधून वैष्णवी शक्ती आली, इंद्रामधून इंद्राणी शक्ती आली, वरुणामधून वारुणी शक्ती आली, सूर्यामधून शक्ती आली, चंद्रामधून शक्ती आली. आणि ही जी शक्ती होती तेजपुंज शालाका होत्या. या ब्रह्मांडामध्ये जे आपल्याला आकाश दिसतंय त्या आकाशापासून पृथ्वीपर्यंत सगळीकडे या तेज शलाका भरून राहिलेल्या होत्या. आणि बघता बघता त्या शलाका एकत्र झाल्या आणि त्या एकत्र झाल्यावर त्यांनी स्त्रीरूप धारण केलं. ती जी स्त्री होती तीच महालक्ष्मी, करवीर निवासिनी महालक्ष्मी ज्याला म्हणतात, ती ही शक्ती आद्या, ती आद्य शक्ती होती. ती शक्ती म्हणजेच माया, ती शक्ती म्हणजेच प्रकृती. आणि मग त्या महालक्ष्मीनी या महिषासुराचा नाश केला. कसा नाश केला? तर हजारो वर्ष हे युद्ध चालू होतं. जेव्हा देवी सिंहावर धावून आली आणि त्या महिषासुराशी लढायला गेली तेव्हा महिषासुराचं तिने मुंडकं कापलं. तोपर्यंत तो हत्ती होऊन आला. तो हत्ती आल्यावर देवीने तलवार हातात घेतली आणि त्याची सोंड कापून टाकली. तोपर्यंत तो बैल होऊन आला. बैलाला तिने मारलं तर एक माणूस म्हणून तो समोर उभा राहिला आणि तो मरायलाच तयार नाही. सगळीकडे हे विना त्यांनी साक्षात देवीला सिंहावरून उचलली आणि आकाशामध्ये तो युद्ध करायला लागला. या आकाशामध्ये जसं घनघोर युद्ध झालं आणि तो महिषासूर जो आहे तो काही केल्या मरायलाच तयार नव्हता. तेव्हा त्या देवीनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि तिच्या दृष्टीच्या शक्तीने त्या महिषासुराची शुद्ध केली. शुद्ध केल्यानंतर त्यांनी त्या देवीकडे पाहिलं आणि तिच्याकडे हात जोडले. त्यावेळेला देवीनी एक बाण त्याच्या हृदयात पेरून टाकला आणि नंतर तो महिषासूर संपून गेला. आणि तो संपून गेल्यानंतर सगळीकडे ज्या उल्का विजा चांदण्या पडत होत्या, काळा पाऊस पडत होता, आगीचा पाऊस पडत होता, शेत उगवत नव्हती, सगळं शांत वातावरण झालं. सगळ्या वातावरणात एक प्रकारची शांती, समाधान, तृप्ती अशी तयार झाली. आणि ही जी तृप्ती होती ती सगळी देवीची होती. ही जी देवी आहे तिला दत्तरूप म्हणलेलं आहे. या देवीबद्दल कितीही सांगितलं तरी ते संपत नाही, कारण ती महामाया आहे. निर्गुण परमात्म्याबरोबर ती आहे. त्यामुळे किती सांगावं तेवढं थोडं आहे. त्यामुळे देवीपाशी थांबतो. पुढचा शब्द पुढच्या सोमवारी. ह्याच्याबद्दल जर कोणाला काही शंका असेल तर विचारा. त्या शंकेचं निरसन करायला इथे मी बसून राहिलेलो आहे. कोणाला खूप भूक लागली असेल तर काहीच बोलू नका, आपण बोलणं थांबवून टाकूया. पंचज्ञानेंद्रिय आहेत, अष्टावधानी का म्हणायचं? मग अजून 3 काय? अष्टावधान हे 5 अवधान झाली पंचज्ञानेंद्रियाची. 3 अवधान कुठली? चित्त, अहंकार, बुद्धी का? अष्टप्रकृती आहेत म्हणतो ना आपण. चित्त, अहंकार, बुद्धी त्याच आहे. मग म्हणजे मग कळतं की ह्या जन्मीचं ज्ञान नाहीये, काही ज्ञान हे मागच्या जन्मावरून येतं, हे त्याचा संबंध येईल का? देवी शब्द संपला. पुढच्या वेळेला आपण पुढे जाऊया. दुसऱ्या एका शब्दावर बोलत बसायला नको.
अष्टावधानित्व जे आहे त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रियांचं जे आहे ते मनाशी संबंध असल्याशिवाय होतच नाही. आणि हे जे मन आहे याच्यावर ताबा असणार जी शक्ती आहे ती देवी आहे, ती महामाया आहे. आणि या महामायेच्या संकल्पाने नुसत्या आपल्याला ज्ञान होतं. म्हणून काही काही लोक डोळ्यांनी सुद्धा ऐकू शकतात, डोळ्यांनी सुद्धा वास घेऊ शकतात. हे सगळ्यांना शक्य नाहीये, म्हणून त्याला अष्टावधानित्व म्हणलेलं आहे. तर पंचज्ञानेंद्रियांचे पंचविषय आहेतच, पण हे जे विषय आहेत ह्या विषयामध्ये जर अहंकार मिसळला की हे मला एकट्यालाच मिळालं पाहिजे, तर राग आला आपल्याला, तर अहंकार, बुद्धी जी आहे ती बुद्धी असल्याशिवाय या विषयांचं ज्ञानच होत नाही. म्हणून त्याला अष्टावधानित्व असं म्हणलेलं आहे. आणि अवधान जे आहे ते मनाचंच आहे, दुसरं कोणी अवधान आपल्याला देऊ शकत नाही. बुद्धी जी आहे ती बुद्धी, ह्याचंच वर्णन आता एवढा वेळ करत होतो मी. सद्विद्या आणि कुविद्या, ही कुविद्या आपल्याजवळ नसावी, सद्विद्या आपल्याजवळ असावी, म्हणून आपल्याला गुरुच्या पाया पडायचे. हे अष्टावधानित्व आहे. दुसरा अष्टावधानीचा एक वेगळा अर्थ असा आहे की या ज्या दिशा आहेत त्या दिशा 10 दिशा आहेत. यातल्या 10 दिशेमध्ये एक ऊर्ध्व दिशा आहे आणि एक अध दिशा आहे. तर ह्या दोन्ही दिशांकडे आपण कधीच पाहत नाही, पण पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, ईशान्य, नैऋत्य, वायव्य या 8 दिशांकडे मात्र आपली सतत नजर असते. आणि हे जेव्हा परमेश्वर कृपा होते, गुरु कृपा होते, देव कृपा होते, पितर कृपा होते, तेव्हा आपलं या 8 दिशांकडे लक्ष लागतं. म्हणून त्याला अष्टावधानित्व असं म्हणलेलं आहे की अवधान जे आहे तुमचं ते दश दिशांकडे तुम्ही जायला पाहिजे आणि त्याद्वारे तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे, म्हणून अष्टावधानित्व आहे. एक तर सगळ्यांना सगळं समजलं असेल. बोल ना. नाही, तेवढाच विषय होता. थोडंसं हे जड ज्ञान आहे, मूळ आहे. सगळ्यांना एवढी ऐकायची शक्ती नसती, म्हणून सरसकट सगळ्यांना बोलवलेलं नाही आणि आणू नका म्हणले. आणि याची चर्चाही करू नका. आम्ही बोलतोय, डॉक्टरांच्याकडे जर सोमवारी जातोय, काही आवश्यकता नाही याची. हे बोललं की ती लोक मला फोन करणार, येऊ का, मी या म्हणणार, मग इथली गर्दी वाढणार. काही दिवसांनी आपल्याला हे भिंती पाडून पलीकडे जायला लागेल किंवा परत सत्संगाला जायला लागेल. ते 9 ते 10 वेळ आहे, मिळवण्याची गैरसोय होणार, तो ओरडणार. किंवा आयुर्वेद सिटीला जाऊन बसावं लागेल, ती जागा मोकळी आहे. चालेल. निर्भय, निशंक. सर एक प्रश्न आहे. बोल ना. झोप आणि ध्यानामध्ये सुद्धा आपण निराकार व्हायचं असं तुमचं म्हणणं आहे. आकार आपण नाही, किंवा आपल्या शरीराची जाणीव नाही व्हायला पाहिजे. ही जाणीव एक 2 ठिकाणी असते, एक निद्रेमध्ये असते, एक ध्यानामध्ये असते. दोन्हीतला फरक काय? किंवा बऱ्याच वेळा ध्यानामध्ये निद्रा येते.
परवाच्या सत्संगात मी सांगितलं की ध्यान ही अवस्था आहे. ध्यान करता येत नाही, ध्यान करू म्हणून जमत नाही. आणि हे जे ध्यान आहे याच्यामध्ये जर शरीर भान राहिलं तर ध्यान होणार नाही. शरीर भानातून बाजूला गेलं तरच ध्यान होईल. आणि निद्रा ही शरीराची एक अवस्था आहे. निद्रा, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. या अवस्थेमध्ये निद्रा येण्याकरता आपल्या शरीरातला तमोगुण वाढायला पाहिजे आणि सर्व शरीरातली इंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, ती काम करीन अशी व्हायला पाहिजेत. आणि पापणे ज्या आहेत डोळ्याच्या त्या तमोगुणाने खालती येऊन पडल्या पाहिजेत. म्हणजे मग आपल्याला जे शरीराचं भान आहे ते निघून जातं आणि आपण निद्रेच्या अधीन होतो. ह्या निद्रेच्या अधीन होत असताना आपल्या व्यवहारामध्ये अख्ख्या दिवसामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या आणि मागं काही घडलेल्या घटना असतील त्या निद्रेत गेल्यानंतर आपोआप आपल्या डोळ्यापुढे प्रकट व्हायला लागतात. त्याच्यामध्ये मन मिसळतं आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी अशी घटना घडायला लागते. आणि आपण आपल्या डोळ्यापुढे वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो. त्या गोष्टी म्हणजे स्वप्न आहे. आणि निद्रा आणि स्वप्न यांचा निकटचा संबंध आहे. निद्रेशिवाय स्वप्न पडत नाही आणि स्वप्न जे आहे ते सत्य नसतं. स्वप्न जे आहे ते सत्य नसतं, ते असत्यच असतं. या निद्रा आणि स्वप्नाच्या पलीकडे एक आपली अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेत आपण झोपलेले पण नसतो आणि जागे पण नसतो. पण त्या अवस्थेमध्ये आपल्याला सगळं समजत असतं की अमोल आलाय, अमोल असं म्हणतोय, अमोल तसं म्हणतोय, पण आपण त्याला काही बोलू शकत नसतो. का तर आपल्या शरीराच्या भानामधून आपण अर्धवटपणे बाहेर आलेलो असतो. ती सुषुप्ती ही जी अवस्था आहे. मग ह्याच्यामध्ये निद्रेमध्ये शरीराचं भान जे आहे ते अंतर्मनाला आहे, बाह्य मनाला नाही. आणि ध्यानामध्ये तुम्हाला जी तुमची निर्भान अवस्था होते, शरीराचं भान तुमचं निघून जातं. तुमच्यातलं कारण देह, महाकारण देह आणि स्थूल देह हे सगळे ठप्प होऊन जातात आणि तुमचा सूक्ष्म देह जो आहे तेवढाच फक्त काम करत असतो. आणि म्हणून तो नाभीसूत्रातून बाहेर येऊन तुम्हाला मरण देऊ शकतो किंवा परत नाभीसूत्रात येऊन तुम्हाला जीवन देऊ शकतो. त्यामुळे ध्यान जे आहे ते व्हावं ही गुरुची इच्छा आहे. ध्यान व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. ध्यान व्हावं ही मायेची इच्छा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की त्या देवीची उत्पत्ती कशी झाली, तर त्या सगळ्यातून तेज तयार झालं आणि महालक्ष्मी तयार झाली. तर तसंच एक दुर्गम राक्षस निर्माण झालेला होता आणि तो राक्षस मरावा अशी सगळ्या देवांची इच्छा होती. मग ती इच्छा तयार होत असताना काय झालं होतं, तर मधु आणि कैटभ एक फार सुंदर दिसायला असलेला राक्षस होता आणि एक फार गोड बोलायचा. आणि हे दोघं जण विष्णूच्या कानातून बाहेर आले. कानातून बाहेर आले, कर्णमळातून तयार झाले, म्हणून त्यांना कैटभ म्हणलेलं आहे. आणि अत्यंत गोड बोलत होते, सुंदर दिसत होते, म्हणून त्यांना मधु हे नाव दिलेलं आहे. आणि हे मधु आणि कैटभ जे होते ते विष्णू झोपलेले असताना त्याच्या कानातून बाहेर आले आणि त्यांनी अख्खी सृष्टी आपल्या हाताऱ्यांनी कापायला सुरुवात केली. आणि तेव्हा विष्णूंच्या नाभिकमलातून आलेले जे ब्रह्मदेव होते ते पण थरथरायला लागले. ते ब्रह्मदेवावर धावून गेले आणि आता ब्रह्मदेवाला मारायची वेळ आली त्या राक्षसांकडून. तेव्हा काय करावा हा प्रश्न पडला. तेव्हा ब्रह्मदेवानी रात्री सुक्त वर्णन केलेलं आहे. त्या रात्री सुक्तामध्ये ते भगवंताची प्रार्थना करतात, महामायेची प्रार्थना करतात की आता तुम्ही विष्णूंपासून बाजूला व्हा, म्हणजे मग विष्णू जागे होतील. आणि खरोखरच ती आदी मायाशक्ती भवानी जगदंबा अंबा विष्णूंपासून बाजूला होते आणि खडबडून विष्णू उठतात. ते उठल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना सांगतात की आता काय करायचे ते करा, आमचीच मरायची वेळ आलेली आहे, तुमच्याशिवाय हा राक्षस आटपत नाहीये. तेव्हा ती महामाया बाजूला होते म्हणून विष्णू लढायला सिद्ध होतात. आणि विष्णूंचं सुद्धा घनघोर हजारो वर्ष युद्ध त्या मधु कैटभाशी चालू असतं. ते काही मरत नाहीत. पण या महामायेच्या प्रभावाने एकदा हे दोघं जण मधु आणि कैटभ जे असतात ते थोड्याशा अर्धवट शुद्धीमध्ये जातात. त्यावेळेला विष्णूंना ते म्हणतात की आता तू दमलेला दिसतोयस, तर तू आता माझ्याकडून वर मागून घे. आत्तापर्यंत आपण देवांकडून वर घेतलेले आहेत, पण आता हे राक्षसच म्हणतायत विष्णूंना की तू आमच्याकडून वर मागून घे आणि त्या वराच्या आधारे तुला संतुष्टी येईल आणि या युद्धातून तू बाजूला होशील. विष्णू म्हणला माझ्याजवळ लक्ष्मी आहे, माझ्याजवळ 4 हात आहेत,
जय विजय आहेत, सगळ्या शक्ती आहेत, परमात्मा परब्रह्म हे सगळं माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मला आता तुमच्याकडून काही मागावं असं वाटत नाहीये. पण तुम्ही आता मागाच म्हणताय, तर तुम्ही आता मरावं एवढी एकच मी इच्छा करतो. तेव्हा हे मधुकैटभ जे होते ते म्हणले ठीक आहे, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण आता तू काय कर, तर जिथे पाणी नसेल, सगळीकडे त्यांनी पाणी पाहिलं, अशा ठिकाणी आम्हाला तू मार. जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी तू आम्हाला मार. तेव्हा विष्णूंनी त्या राक्षसांकडे खूप दयेने पाहिलं आणि त्या दयेने पाहिल्यानंतर चक्र सोडून तो जो मधू होता त्याची मान कापून टाकली आणि मधू मरून पडला. तेव्हा हा जो कैटभ आहे तो मारायचा बाकी होता, त्याला विष्णूंनी आपल्या कमरेवर घेतलं आणि त्याची मान कापली. म्हणून त्याला मधु कैटभारी असं विष्णूचं नाव पडलं. आणि ती महामाया जी आहे, जगदंबा जी आहे, ती निद्रा देवी आहे. म्हणून या निद्रेचं महत्व ह्या मायेशी संबंधित आहे, शक्तीशी संबंधित आहे, देवीशी संबंधित आहे. ही जी देवी आहे ती म्हणजेच निद्रा आहे. म्हणून निद्रा देवी असं म्हणतात. आणि या रात्री सुक्तात निद्रा देवी शक्यताम असा शब्द आहे, स्मृती देवी शक्यताम असा शब्द आहे. म्हणून ही जी निद्रा आहे ती वेगळी आहे आणि ध्यान जे आहे ते वेगळं आहे. ध्यान ही अवस्था आहे, या अवस्थेमध्ये शरीराचं भान निघून जातं आणि आपण एका वेगळ्या उच्च कोटीच्या अवस्थेत फक्त त्या श्वेतसूत्राच्या आधारे सूक्ष्म देह हा ध्यानाचा आनंद उपभोगत असतो. आणि निद्रा हा मात्र हे शरीर यातला जो लिंग देह आहे तो हे सगळं भोगतो आणि हा देह हे भोगत असतात. म्हणून त्यांना निद्रा असं म्हणलेलं आहे. हा निद्रा आणि ध्यानामध्ये फरक आहे. कंटाळा आला? नक्की नाही ना? नाही नक्की नाही. खूप वेळ झालाय, तुम्ही शंका विचारत नाही. आपण ध्यान करूया थोडा वेळ.